Hello friends, welcome to my channel. First of all, we have to study 12th class chapter number 1st and astrologer day. Friends, we have to study yesterday the biography of R.K. Narayan. तर आपण R.K. नारायण यांच्या विषयी काल आपण माहिती पाहिली होती. आज आपण ॲन ॲस्ट्रोलॉजर डे या धड्याला सुरुवात करणार आहेत. फ्रेंड्स, I will teach you word to word this chapter in Marathi, also in English language. So, let's start. An astrologer day means एका ज्योतिषाचा दिवस. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells. ज्योतिषी दुपारी त्याच्या बॅगमध्ये काही सामान काढतात. त्याच्यामध्ये त्या सामानामध्ये सेल्स शंख शिंपले असतात. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मास्टिक. आणि त्यामध्ये ज्याप्रमाणे चेस वगैरे असतो ना, चेस खेळण्यासाठी आपण जो स्क्वेअर वापरत असतो, त्याचप्रमाणे ज्योतिषाकडे आपलं भविष्य सांगण्यासाठी एक चार्ट असतो. त्या चार्टद्वारे त्यांनी काय करतात, आपल्याला आपले भविष्य सांगतात. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग. हिज फोरहेड वॉज रिप्लेंडंट. फ्रेंड्स, रिप्लेंडंट मीन्स तेजस्वी. त्यांचं कपाळ एकदम तेजस्वी दिसत असते. विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मलाईन. आणि त्यांनी कपाळावर भस्म व व्हर्मलाईन मीन्स शेंदूर, भस्म व शेंदूर लावलेला असतो. अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल क्लीम विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअस सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. आणि त्यांच्या त्या चेहऱ्याकडे पाहून जे त्यांच्याकडे जे येणारे ग्राहक असतात, त्यांना त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे बघून वेगळंच त्यांच्याकडे अट्रॅक्शन होतं आहे. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ड कम्फर्टेटेड. आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्यांच्याकडे पाहूनच थोडीशी आधी काय होते, कम्फर्टेबल त्यांना वाटते. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन placed as they were between the painted forehead and the dark wishes which streamed down his cheeks. ज्योतिषाच्या चेहऱ्यावरचे दाट मिशा व त्यांच्या कपाळावरील ते भस्म शेंदूर ह्या सगळ्या त्यांच्या गेटअपमुळे ग्राहक त्यांच्याकडे अट्रॅक्टेड व्हायचे. इवन अ हाफ फिट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सिटिंग. आणि त्यांच्या त्या तेजस्वी चेहऱ्यामुळे त्यांचे डोळे पण असे वेगळ्याच प्रकारे चमकत होते. टू क्राउन द इफेक्ट ही बाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर एक पगडी टाईप, एक असा रुमाल, एक गमजा टाईप असं काय केलं असते, फोरहेडला राऊंडने हे केलेलं असते. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia. ज्याप्रमाणे बदमाशा मधाच्या अवतीभोवती गोलगोल फिरतात त्यांच्या त्या मधासाठी, त्याचप्रमाणे ग्राहक पण ह्या ज्योतिषीकडे त्यांचे भविष्य जाणून घेण्यासाठी येतात आणि खूप सारी गर्दी होत असते. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. He sat under the boughs of a spreading tamarind tree, which flanked a path running through the town hall park. आणि त्यांनी तिथे
ज्या रस्त्याला टाउन हॉलचा पार्क असते त्याच तिथे काय केलं असतं त्यांनी तिथे बसलेले असतात. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि तिथून खूप सारे रस्त्याचे वळण वगैरे असतात. सो फ्रेंड्स,